नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चातुर्मास. चातुर्मासामध्ये पाळायचे नियम कोणते आहेत ते आता बघूया. पहिलं म्हणजे चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न, मुंज, गृहप्रवेश इत्यादी करणे टाळले पाहिजे. दुसरं म्हणजे शक्यतो एक वेळचे जेवण करावे. मांसाहार, मद्य, गूळ, पालेभाजी, मुळा, वांगी इत्यादी गोष्टी टाळाव्यात. चातुर्मासात उपवास, नामस्मरण, जप, धार्मिक ग्रंथांचे वाचन इत्यादी गोष्टी कराव्यात. चौथं आहे, चातुर्मासामध्ये इंद्रियांवर संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. पाचवं आहे, चातुर्मासात तुळशीची पूजा करावी आणि शक्य असल्यास तुळशीची माळ घालावी. सहावं आहे, चातुर्मासात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला उपवास करावा. सातवं आहे, काही लोक चातुर्मासात जमिनीवर झोपतात, पलंगावर झोपणे टाळतात. आठवं आहे, चातुर्मासात गरजू लोकांना दानधर्म करावा. एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान करावेत. 9 आहे, चातुर्मासात नकारात्मक विचार आणि अशा गोष्टींपासून दूर राहावे. 10वं आहे, चातुर्मासात भगवान विष्णूंची विशेष पूजा अर्चा करावी. 11वं आहे, नदीच्या पाण्यात दिवा प्रवाहित करावा आणि मंदिरात दिवा लावावा. 12, एका वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहिल्यानंतर ते तेल भांड्यासह शनी मंदिरात दान करावं. कोणत्याही मंदिरात किंवा आश्रमात सेवा द्यावी. असे हे काही महत्त्वाचे नियम आहेत जे आपण चातुर्मासात पाळू शकतो. श्री स्वामी समर्थ. श्री